पुण्यामध्ये हगवणे कुटुंबाविरोधात भाजप महिला आघाडी आता आक्रमक झाली आणि हगवणे कुटुंबाविरोधात भाजपची महिला आघाडी आंदोलन करते। पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर भाजप महिला आघाडीने हे आंदोलन केलेले आहे। काही वेळामध्ये कोर्टातल्या कार्यवाहीसाठी राजेंद्र आणि त्याचा मुलगा यांना आणण्यात येणार आहे। त्याआधी आता राजकीय वातावरण तिथले तापायला लागलेले आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केले। महिला आघाडीच्या या कार्यकर्त्यात आणि पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर शिवाजीनगर कोर्टच्या बाहेर त्यांचे आंदोलन सुरू आहे। हगवणे कुटुंबाविरोधात भाजप आता आक्रमक झालेली दिसते। पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर हे आंदोलन सुरू झालेले आहे। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। सध्या कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरक्षितता वाढवण्यात आलेली आहे, कारण राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मुलाला आज कोर्टामध्ये सर्व कारवाईसाठी पुढे आणलं जाणार आहे, कोर्टातल्या कार्यवाहीसाठी। आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फौजफाटा ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला भाजपचं हे आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे आणि जाहीर निषेध केला जातोय हगवणे कुटुंबाचा। तर कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी ही मागणी होती आणि वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी ही मागणी होती। भाजपच्या महिला आघाडीनं या ठिकाणी हे निषेधाचं आंदोलन सुरू केलेले। पुण्यामध्ये हगवणे कुटुंबाच्या विरोधात भाजप महिला आघाडी आता आक्रमक झालेली दिसते आणि हातामध्ये जाहीर निषेधाचे फलक दिसतात। आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत आणि शिवाजीनगर कोर्ट बाहेर नेमकं काय वातावरण आहे, काय नेमकं या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यातलं राजकीय वातावरण आहे, जाणून घेऊया निलेशकडून। निलेश, सध्या भाजपच्या महिला आघाडीनं हे आंदोलन केल्याचं दिसत, जाहीर निषेध करण्यात येतोय, घोषणाबाजी होतीये, काय नेमकं हे वातावरण? शिवाजीनगर न्यायालयाचं जे मुख्य गेट आहे त्या गेट समोरच भाजपच्या महिला आघाडीचं या ठिकाणी आता आंदोलन सुरू झालेलं आहे। जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन त्या या ठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात त्यांनी केलेली आहे। मोठ्या फौजफाटा या ठिकाणी आता पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळात या ठिकाणी आता जे आरोपी जे आहेत त्यांना या ठिकाणी कोर्टात हजर करणार आहेत, मात्र त्याआधीच भाजपच्या महिला मोर्चा आघाडीच्या ज्या महिला आहेत त्यांनी या ठिकाणी आता आंदोलन सुरू केलेले आहे। ज्या 5 आरोपी आहेत त्यांना 5 आरोपींना या ठिकाणी आता फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी या ठिकाणी प्रमुख मागणी जी आहे ते आता महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे। वैष्णवीला न्याय द्या अशा मागण्या आणि घोषणा या ठिकाणी करण्यात येतात आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी फलक महिला ज्या आहेत ते कोर्टासमोर बाहेर उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। नराधम राजेंद्र हगवणे आणि त्यांचे कुटुंब यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे अशा घोषणा ज्या आहेत ते या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। एकूण तर बघितलं आता या ठिकाणी कोर्टात आरोपी हजर करण्याआधीच या ठिकाणी भाजपकडून मोठा आंदोलन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। काही वेळातच आरोपी जे आहेत ते आता या ठिकाणी कोर्टात हजर करतील, पण त्यापूर्वी या ठिकाणी भाजपच्या महिला आघाडी करून जोरदार आंदोलन सुरू करताना पाहायला मिळतात। जी घटना झाली त्याचा निषेधार्थ आणि आरोपींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी महिला आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजपच्या महिला आघाडीनं हे अशा प्रकारे आंदोलन केलेलं आहे। शिवाजीनगर कोर्टमध्ये आरोपींना आणण्यात येईल, मात्र त्याआधी अशा प्रकारे राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जाते। भाजपनं हे आंदोलनाला आता सुरुवात केली। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि त्यांच्याकडून हे आंदोलन आणि एकंदरीतच कोर्टाच्या कार्यवाही संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। चंद्रकांत, अजूनही आरोपींना कोर्टामध्ये आणलेलं नाही, मात्र कोर्टाच्या बाहेर भाजपच्या महिला आघाडीनं आंदोलन केलेलं आहे आणि निश्चितच एका पक्षानं आंदोलन केल्यानंतर इतरही पक्ष आंदोलन करतील असं एकंदरीतच चित्र दिसतंय। काय नेमकं हे सगळं वातावरण पुण्यामध्ये सध्या? अनुपमा, आता आपण बघू शकतो इथं महिला शिवसैनिक आक्रमक आहेत। काय म्हणण्यात आले कशाला त्यांनी याचं उत्तर की 8 दिवस जो फिरत होता तो कुणाच्या परवानगीने फिरत होता, तो कुठं मट्ट खात होता, त्याची लिंक कुणाशी होती, या सगळ्या लोकांना सहआरोपी करण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्या सगळ्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे। 8 दिवस आणि ह्या 2 माणसांना इथं आता बसवलेलं आहे आणि त्यांना पूर्ण पोलीस प्रोटेक्शन दिलंय आणि आम्हाला बाहेर हकलतात का? आमच्या महिलांच्या काहीच वेदना नाहीयेत का? आमच्या महिलांच्या काहीच भावना नाहीयेत का? आज एका मुलीचा जीव घेतलाय, रुपालीताई चाकणकर म्हणतात माझ्याकडे कुठलीच तक्रार आली नाही, लाज वाटली पाहिजे त्या रुपाली चाकणकरला महिला आयोगावरती बसल्यात त्या। जरा सुद्धा त्यांच्यामध्ये संवेदना नाहीये की एक महिला जीव गेलेला आहे, तुम्ही कशाला महिला आयोगावरती बसला आहात?
पदावर बसले. तुम्ही कुठल्या पक्षाच्या आहात? आम्ही ठाकरे गटाच्या आहोत. बाळासाहेब ठाकरे गटाच्या, उद्धव साहेब गटाच्या. यामध्ये रुपाली चाकणकरांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. त्याच्या मुलाची मुळशी तालुका मुळशी. आरोप केला, काय आरोप आहे तुमचा? आमच्या तालुक्यात आरोप असा आहे की हा माणूस सगळीकडे लग्नात फिरत असतो, अक्षता वाटतो, त्याला शुभाशीर्वाद देतो आणि हा माणूस ज्या पद्धतीने आज वागलाय त्याला आम्हाला फाशीची शिक्षा द्यायची. मला त्याला समोर बघायचं आहे. तालुक्यातले 2-2 तास लोक वाट बघत होती याची. मला त्याला समोर बघायचं आणि तेवढ्यासाठी आम्ही आलोय. आम्ही सरांना न्याय मागायला आलोय. आम्ही कायद्याला न्याय मागायला आलो आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे. रुपाली चाकणकरांचा तर पहिला राजीनामा आणि 8 दिवसानंतर त्याचा राजीनामा घेतात. त्याचं लक्ष त्यांनी या केसमध्ये केलेलं आहे. त्यांच्याकडे 6 दिवसांपूर्वीच तक्रार दाखल आली असताना सुद्धा, वर्षभरापूर्वी सुद्धा रुपाली चाकणकरांकडे तक्रार आली असताना सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे खरं तर आज वैष्णवी हगवणे हिचा बळी गेलेला आहे. हीच जर तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष दिलं असतं रुपाली चाकणकरांनी तर आज वैष्णवी हगवणे आपल्या सगळ्यांच्यात असती. आज तिचा ताना बाळ अनाथ झालं नसतं. त्याचा कुठेही विचार रुपाली चाकणकरांनी केलेला नाहीये. 2 वेळेला 100% महिला आयोगाने पडलेला आहे. महिला आयोगावर पुण्याने तक्रार केली होती 2 वेळेला. त्या तक्रारीला पोलिसांनी की मारहाण होती, छळणं होती. तर या तक्रारीला त्यांच्या सुनेनं पौड पोलीस स्टेशनला 2दा तक्रार केलेली आहे. कधी केली? मला असं वाटतं 2 ते 3 महिन्यापूर्वी आणि 6 महिन्यापूर्वी. त्यावेळी पोलिसांनी का लक्ष दिलं नाही? राजकीय दबावापोटी त्यावेळी ते प्रकरण दाबलं गेलं. पण बघू शकतो अनुपमा, आता हे शिवसेना, महिला शिवसेनेक इथं आंदोलन जरी करण्याचे पवित्र असले तरी पण पोलिसांनी बंदोबस्त कडक करून आरोपींना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. कुठल्याही क्षणी आरोपींना बाहेर काढलं जाऊ शकतं आणि सुरक्षित इथून बंदोबस्तात पुणे कोर्टाकडे नेलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं आता हे महिला शिवसैनिक शांत झाल्या, थोड्या की बरोबर आरोपींना इथून बाहेर काढलं जाईल आणि पुणे कोर्टाकडे नेलं जाईल. तिकडे पुणे कोर्टातही गोंधळ सुरू आहे. तिकडे भाजपची महिला आघाडी आंदोलन करते. एकूणच आरोपींविरोधातला संताप आपल्याला इथं दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतोय. पुणे कोर्ट आणि हिंजवडी पोलीस स्टेशन जिथं आरोपींना लॉकअपमध्ये ठेवलेलं आहे त्या ठिकाणी. अनुपमा, खरे राजकीय पक्षातल्या महिला आघाडीचा हा संताप असला तरी खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला या प्रकरणानंतर आता आक्रोश करताना पाहायला मिळतात आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होती. या जरूर सर्व घडामोडींवर चंद्रकांत लक्ष ठेवून वेळोवेळी चर्चा करूया. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.